स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ज्योती संतोष निकाळजे। तर मी बनवणार आहे आज मिसळ। त्यासाठी मिसळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून कुकरमध्ये टाकून घेतलेली आहे। थोडंसं मीठ, टोमॅटो आणि आपल्या पाणी टाकायचं। थोडीशी हळद पण टाकून घ्यायची कुकरमध्येच। कुकर गॅसवर ठेवून बंद करायचा आणि 4 शिट्ट्या घ्यायच्या। 4 शिट्ट्यामध्ये मटकी अशी मऊ शिजते। नंतर लगेच तव्यावर 2 बारीक आकाराचे कांदे घेतलेले आहेत, ते चिरून मसाला करण्यासाठी तव्यात भाजून घ्यायचे। कांदा भाजत आला की लगेच त्याच्यात टोमॅटो टाकायचा एक। नंतर एक ते अर्धा चमचा तीळ टाकायचे। तीळ पण छान भाजून घ्यायचे असेच। छान म्हणजे लई काळपट नाही करायचा मसाला पण। नंतर थोडं खोबरं पण भाजून घ्यायचं तव्यामध्ये। छान ब्राऊन कलर येऊस्तोवर कांदा ते खोबरं सगळं भाजून घ्यायचं चांगलं। नंतर मिक्सरच्या जारमध्ये ते मिश्रण टाकून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं ते। इथे आपली मटकी पण शिजलेली आहे। मटकी पण अशी मऊ शिजलेली आहे। नंतर थोडीशी मटकी एका टोपात काढून घ्यायची। छान लागते मिसळमध्ये टाकून खायला ही पण मटकी। दोन माणसांसाठी भरपूर होईल अशी मिसळ करणार आहे मी। नंतर लगेच गॅसवर कढई ठेवून त्याच्यात तेल टाकून जिरे मोहरीची फोडणी देणार आहे। तेल गरम झालं की लगेच जिरे टाकून घ्यायचे। आधी जिरे टाकायचे, आधी मोहरी टाकायची, नंतर जिरे टाकायचे, नंतर थोडासा लसूण टाकायचा। मिसळ करण्यासाठी तेल जास्त वापरले मी। लसूण टाकला की लगेच थोडासा कांदा टाकायचा। कांदा परतण्यासाठी चिमूटभर मीठ पण टाकायचं त्याच्यावर। कांदा छान लाल होईस्तोवर परतून घ्यायचा। थोडीशी हळद टाकायची। हा सुहाना मसाला आहे आपला। हा घरगुती काळा मसाला। आणि ही कोल्हापुरी मिसळ रस्सा मसाला आहे। मसाल्याची पुडी ही 1 चमचा टाकायचा तो पण। आणि हे मिक्सरमध्ये बारीक केलेलं वाटण छान मसाले परतून घेतल्याच्या नंतर टाकायचं। मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला मसाला तो पण छान असा ती पण ग्रेव्ही अशी मस्त तळून घ्यायची तेलामध्ये।
पाणी टाकायची पण गरज नाही लागली मला, कारण त्या वाटणामध्येच मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं होतं, त्याच्यामुळं छान झालं ते. छान मसाले परतले की लगेच ती गरम झालेली मटकी आणि थोडंसं त्याच्यात मी गरम पाणी पण टाकलेलं आहे कुकरमध्ये. आणि छान अशी मिक्स करून चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर पण टाकून घ्यायची वरून. कमी गॅसवर उकळून द्यायची मिसळ. बघू शकता कशी कमी गॅसवर उकळत आलेली मटकी. तरी पण छान आलेली आहे. छान उकळी येऊ द्यायची. 2-3 मिनटं असं गॅसवर उकळून द्यायची ती भाजी. बघू शकता किती छान उकळी फुटत आहे त्याला. आता इथे मी मटकी आपली उकळून साईडला, म्हणजे गॅसवरच आहे ती. मिसळ बनवण्यासाठी ती उरलेली जी मटकी काढून ठेवलेली होती ती मटकी घेतलेली आहे खाली. कांदा कोथिंबीर ती पण चिरून घेतलेलं आहे. थोडीसं शेव पण टाकून घेतलेली आहे मी मटकीवरच. कांदा टाकायचा. थोडीशी कोथिंबीर पण टाकायची त्याच्यावरच. आणि हा मिसळीचा रस्सा मटकी, फरसाण आणि कांदा याच्यावर टाकून घ्यायचं आपल्याला हवं तेवढं. नंतर थोडीशी कोथिंबीर पण टाकायची. बघू शकता कशी आपली मिसळ रस्सा भाजी झालेली आहे. नंतर थोडेसे पाव पण मी गरम केले तर. कशी झाली मिसळ? छान झाली एकदम. किती वाजता उठली होतीस करायला? 7 वाजता. 7 वाजल्यापासून झटतीस का? हो. झकास झाली पण एकदम झणझणीत.